नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे अद्रक लागवड ज्या शेतकऱ्यांना करायची आहे तर त्याआधी आपण लागवडीची पूर्वतयारी आपण काय केली पाहिजे, रान कसं निवडलं पाहिजे, त्यानंतर आपण त्याची पूर्वतयारी कशी केली पाहिजे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, काय झालंय महाराष्ट्रामध्ये बरेच भागांमध्ये अद्रकीची जी आल्याची जी लागवड आहे तर ती वाढत असल्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांना माहिती नाही पूर्वतयारी, आपण लागवडीची पूर्वतयारी कशी केली पाहिजे। एक सर्वप्रथम आपण एक हलक्या मध्यम स्वरूपाची आपण जमीन निवडली पाहिजे। त्यामध्ये जर मुरमाड किंवा मग लाल माती जर असली तर एकदम अतिउत्तम, त्यासोबत जर काळी जर जमीन असेल तरीही चालते, पण मग पाण्याचा निचरा झाला पाहिजे चांगल्या प्रकारे, अशी जमीन आपण निवडली पाहिजे। त्यासोबत अद्रक ज्या शेतामध्ये आपल्याला लागवड करायची आहे त्या शेतामध्ये आपण याआधी कुठल्या प्रकारचे आपण पीक घेतलेले आहे ते पण महत्त्वाची गोष्ट असते। त्यामध्ये बिरोडावरती येण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे म्हणजे जसं गहू होतो, हरभरा, त्यानंतर जे समजा आपण वेगवेगळे व्हेजिटेबल घेत असतो त्याचंही जर रान असलं तरी चालतं असतं। त्यानंतर आता बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं झालं होतं की कॉल पण आले की आमच्या जमिनीमध्ये समजा आम्ही जे आहे का कांद्याची लागवड केलेली, समजा कांद्याच्या बिरोडावरती आपण अद्रक आलं पीक लागवड करू शकतो का। तर जास्त काही प्रॉब्लेम येत नसतो शेतकरी मित्रांनो, पण जर समजा आपण ज्या कांद्याची लागवड केलेली होती त्या कांद्यांमध्ये जर समजा तुमचा रोगचा जो प्रादुर्भाव होत असतो कांद्यामध्ये, कांद्यांची जळ होणे किंवा मग कांदा सडणे किंवा मग जी बारीक काळी अळी असते, तर असं जर जास्त प्रॉब्लेम जर असेल किंवा मग त्या प्रॉब्लेम आलेला असेल त्या पिकामध्ये, तर आपण अशा वेळेला त्या प्लॉटमध्ये जर समजा आपण टाळलं तरी काही अडचण नाही। किंवा मग जर समजा आपल्याला जर वाटत असेल की कांद्याची लागवड केली पण कांदा चांगल्या प्रकारे आपला कांदा आला, समजा कुठल्याही प्रकारचा जे बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव होत असतो तर तो झाला नाहीये, तर अशा वेळेला आपण त्या जमिनीमध्ये जर लागवड केली तरी पण काही अडचण नाही। पण जर लागवड करणार असाल तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये लागवडीच्या बेसल डोसच्या वेळेला आपल्याला बुरशीनाशक आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा सोडोमोनस घेऊ शकतो। त्याचबरोबर जे समजा मार्केटमध्ये बुरशीनाशक जमिनीमधील जे सॉइल बॉर्न असतं, जमिनीमधील ज्या बुरशी येणाऱ्या वरती जे कंट्रोल करणारे जे बुरशीनाशक असतात तर त्यांचा वापर करणं आपल्याला खूप गरजेचं असतो। कारण की आपल्याला याच्या आधी आपण कंदवर्गीय पीक घेतलेलं असं, जसं कांदा जमिनीमध्ये येत असतो, बटाटे वगैरे झाले, त्यानंतर आपले अद्रक झाली, हळद झाली, हे जे जे कंदवर्गीय जे पीक असं जमिनीमध्ये येत असतात तर त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी समजा त्या बुरशींचा प्रॉब्लेम आलेला असतो, तर आपल्याला स्टार्टिंग पासूनच आपल्याला त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण शेत निवडल्यानंतर आपल्याला त्याची नांगरणी करणं खूप गरजेचं आहे। नांगरणी केल्यानंतर आपल्याला त्याला एक साधारणपणे सध्याची कंडिशनला महाराष्ट्रामध्ये चालू वर्षाला पानकाळा कमी होता, तर बरेचशा शेतकऱ्यांना जमीन जी आहे ती आपली तापणार आहे चांगल्या प्रकारे। तर आता मॅक्झिमम एक 70-80% पर्यंत ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे आल्याची अद्रकची, तर त्यांची रानं जी आहे खाली झालेली आहे, त्याची नांगरट करणं खूप गरजेचं आहे। नांगरट केल्यानंतर एक साधारणपणे 15 ते 20 दिवसानंतर त्याला आपण दश मारत असतो किंवा मग त्याची मशागत करणं आपल्याला गरजेचं आहे। ते केल्यानंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो बेड वडून घेणं खूप गरजेचं आहे। बेडवरती जर ज्या शेतकऱ्यांना बेडवरती लागवड करायची आहे तर त्यांनी बेड वडणं खूप गरजेचं आहे। पण त्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांकडं शेणखत एक साधारणपणे 12 ते 15 टन पर्यंत आपण एक एकर क्षेत्रासाठी आपण शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत टाकणं खूप गरजेचं आहे। आता जर समजा आपल्याकडे जर जास्त शेणखत असेल तर बरेचसे शेतकरी काय करतात, बेड पाडण्याच्या आधी वावर नांगरटी केल्यानंतर, रोट्या मारल्यानंतर ओपन वावरामध्ये पूर्ण आपण शेणखत टाकून घेत असतं आणि काही जण जेव्हा असतात तर ते बेडवरती शेणखत टाकत असतात। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे शेणखत किती आहे त्याच्यावरती आपण शेणखत कसं टाकलं पाहिजे याचं आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे। एक साधारणपणे जर आपण विचार केला 1 एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे 12 ते 15 टन पर्यंत आपल्याला शेणखत टाकायचं आहे, तर ते आपण बेडवरती जरी टाकलं तरी काही अडचण नाही आपल्याला। कारण की बेडवरती टाकल्यानंतर आपण त्याला रोटेवेटरने आपण त्याला मिक्स करत असतो, तर ते पण व्यवस्थित काढलं जातं, ते पण टाकलं तरी तसंही जर केलं आपण तरी काही अडचण नाही। त्यानंतर आपल्याकडे जरी शेणखत जरी जास्त असेल तर आपण आपल्या ओपन वावरामध्ये बेड पाडण्याच्या आधी
तर आपण पूर्ण टाकलं तरी काही अडचण नाही, त्यानंतर आपण मग रोटेवेटर मारून किंवा मग बेड वडले तरी आपल्याला काही अडचण नाही, व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्सिंग होऊ शकतं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता हे बघू शकता तुम्ही हे शेतामध्ये शेणखत आणलेलं आहे. शेणखत पुरेसं नव्हतं, म्हणजे एक साधारणपणे 10 ते 12 टन पर्यंत शेणखत आहे. पण काय होत असतं, बरेचशा शेतकऱ्यांकडं शेणखताचा साठा जास्त असल्यामुळे तर ते पूर्ण ओपन मध्ये टाकत असतं. हे शेणखत जास्त नव्हतं, जेवढं आपल्याला पाहिजे असतं तेवढं होतं. तर या प्लॉटमध्ये साधारणपणे आपण बेड पाडून एक साधारणपणे 4.5 फुटाचा आपण बेड पाडलेला आहे आणि आपण शेणखत आणलेलं आहे. तर हे शेणखत आपलं या बेडवरती टाकून याला व्यवस्थित रोटेवेटरने आपल्याला काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित बेड आणखीन आपल्याला वाढवायचे आहे. त्यानंतर आपलं पूर्णपणे लागवडीसाठी आपलं जे रान आहे ते आपलं तयार होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला रान निवडायचं कसं आहे, जमीन कशी निवडली गेली पाहिजे, त्यासोबत याआधी कुठले पिकं घेतलेले असतात त्याच्याविषयी आपण चर्चा केली. त्यानंतर बेडवरती आपण शेणखत कसं टाकायचं, किती टाकायचं याविषयी आपण चर्चा केली. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला जे प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद.